की घरदार सोडून इथं राबावं लागतं, त्याशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही. या कमिटीचं 40+ जी स्पर्धा भरवली या कमिटीचं मी लाख लाख आभार मानतो की त्यांनी अतिशय यशस्वीरित्या ही स्पर्धा पूर्ण केली. कुठल्याही प्रकारे गालबोट लागला नाही. अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन होतं आणि भविष्यात किंवा पुढील वर्षीपासून याच्यापेक्षा चांगलं नियोजन व्हावं. भरपूर आपल्याला स्पॉन्सर भेटतील. फक्त कमिटी जी आहे ती दोघा तिघांनी उचलली होती खांद्यावर. याच्यामध्ये एक 10-15 जण असती तर मग अतिशय चांगलं झालं असतं, म्हणजे त्यांच्यावर लोड आला नसता. आता हा सगळा लोड तिघांनीच घेतला होता, तर याच्यामध्ये आणि इन्व्हॉल्व झाले असतील तर लोड कमी आला असता आणि अजून सुद्धा चांगलं नियोजन करता आलं असतं. पुढील काळामध्ये आपण हे करू शकतो, करूया. आणि इथं उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत, जे स्पॉन्सर आहेत, संघ मालक आहेत, सर्व खेळाडू आहेत, यांचे मी पुन्हा पुन्हा आभार मानतो की आणि पुढच्या वर्षी आपण अशी स्पर्धा यशस्वी पार पाडू. धन्यवाद. अजून कोण बोलणार असेल तर स्वतः शेनवी साहेब. सन्माननीय व्यासपीठ, खरोखर या 40+ स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल मी पहिल्यांदा मनापासून जे आयोजन आहेत जगदीश पाटील, मेजर, विनायक त्यांचं पहिल्यांदा मी मनापासून खरोखर आभार मानतो. सर्व 40+ खेळाडूंच्या वतीनं अशा स्पर्धा, अतिशय सुंदर स्पर्धा ह्या आयोजित केल्या. खरोखर स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं नसतंय. आपण म्हणतोय कारण काय कष्ट असतात ते करणाऱ्यालाच फक्त माहिती असतंय. आपल्याला नुसतं आपण म्हणतोय की ते असं झालं तसं झालं, परंतु खरोखर चांगलं नियोजन झालं. पुढील वर्षीसुद्धा ह्याच्यापेक्षा चांगलं नियोजन व्हावं. जे काय तुम्ही आमच्यावर दबाव टाकाल खारीचा वाटा आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमच्यापर्यंत या. आणि पुन्हा एकदा मी सर्व ओनर, सर्व कर्णधार, सर्व खेळाडू या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मुरगुडमध्ये स्थानिक स्पोर्टच्या वतीनं 5 फेब्रुवारीला नाईट स्पर्धा आहेत, त्यातसुद्धा सर्व ओनरांना, सर्व कप्तानांना मी ते आताच तुम्हाला निमंत्रण देतो. एक दिवस सगळ्यांच्या हस्ते माझ्या नाईटचा टॉस हे तुमच्या हस्ते होईल. तुम्ही सर्वांनी हजर राहावं एवढी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जर तुम्ही जर नाईटवर खेळणार असला एक टीम, 2 टीम, तुमच्या 2 टीम कोण पण तयार करा. एक मॅच आपण खेळूया. 40+ तुम्हाला मॅच नाईट मध्ये देतो खेळायला. 2 टीम करा, 2 टीम करा. एक तुम्हाला मॅच आपण सुरुवातीची मॅच तुम्हाला खेळा देऊया आपण. हां, हॅलो. या ठिकाणी या स्पर्धेचं ज्यांनी नियोजन केलं ते जगदीश पाटील दादा आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम सर्व 40+च्या प्लेयरांचं मी मनपूर्वक आभारी आहे. स्पर्धा ठेवायला अचानक ठरलं आमचं आणि शेनवे साहेब वगैरे आम्ही सगळी जमलो. आणि 2 मिनिटं समोर मारून. प्रथमतः माझ्या टीमकडून कुणाकडला काय जर वाईट शब्द गेला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण का जरा आम्ही पण घाई गडबडीत होतो, राग वगैरे आम्हाला पण आला, राबायला माणसं कमी पडली, हा सगळा विषय झाला. त्याबद्दल स्पर्धा पण छान पार पडल्या. इथून पुढची जी स्पर्धा होईल ती अतिशय चांगली होईल, नियोजनबद्ध होईल याची ग्वाही मी सर्वांच्या वतीने देतो. आणि माझे 2 शब्द मी थांबवतो. अजून कोण बोलणार असेल तर चला. या ठिकाणी बक्षीस वितरण आपण सुरू करतोय. तर सुरुवातीला या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यांचं खूप खूप आभार. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी खरोखरच आपल्या खेळातून चुणूक दाखवली त्यासाठी काही वैयक्तिक बक्षिसं या ठिकाणी आपण प्रथम देतोय. तर आजच्या दिवसाचा मॅन ऑफ द मॅच म्हणून टी-शर्ट आपण जे पहिल्यापासून तुम्ही देत आलाय तो मानकरी आहे अरुण सतोसे.
अरुण सातोसे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. अभिनंदन आहे आणि मी निमंत्रित करतोय अभिदा तुमच्या हस्ते. कोण मला सांगा म्हणजे पटपट सांगा. ठीक आहे. दत्ता बरं बसा. साळुंके साहेब या. चला मेजर साहेब असू दे द्या, काय हरकत नाही, द्या काय हरकत नाही. अरुण सातोसे साहेब एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एक चांगले खेळाडू आहेत. परिती गावचे राकेश महाराज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून त्यांना बॉस यांच्या हस्ते राकेश महाराज यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. प्रदीप दा उभं राहा. प्रदीप पाटील आणि बॉस यांच्या हस्ते यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीनं संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी छाप पाडली, एक चांगले गोलंदाज मारुती पाटील फौजी यांना हे बक्षीस जातंय. उत्कृष्ट बॉलर म्हणून सचिन करंबे यांना मी विनंती करतोय त्यांच्या हस्ते हे बक्षीस त्यांना द्या. उत्कृष्ट बॉलर या ठिकाणी अभिनंदन आहे. फौजी एक चांगले गोलंदाज आहेत, स्वतः कर्णधार आहेत दिंडेली संघाचे. यानंतरचा पुरस्कार आहे तो उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजीनं सगळ्यांचं मन ज्यांनी जिंकलं ते हार्ड हिटर बॅट्समन युवराज पाटील सर. उत्कृष्ट फलंदाज. मगाशी सांगण्यात विसरलो, मारुती पाटील यांनी तब्बल 14 विकेट घेतलेल्या होत्या आणि युवराज पाटील सरांनी 138 धावा केलेल्या त्या सिरीजमध्ये. साळुंके फौजी साहेब यांना विनंती करतो यांच्या हस्ते हे पारितोषिक आपण युवराज पाटील सर उत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन आहे सर. यानंतरचा आहे तो संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने अतिशय चांगलं फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, अतिशय चांगलं प्रदर्शन ज्याच्याकडून घडलं तो खेळाडू आहे सागर वाडकर. तब्बल 224 धावा. शेवटच्या मॅच पर्यंत नॉट आउट राहिलेला खेळाडू शेवटच्या मॅच मध्ये एकदा आउट आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आणि गोलंदाजी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीची केली. हा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय बाळूदादा आणि भैया तुमच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सागर वाडकर. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन आहे सागर दादा वाडकर. तब्बल 224 धावा बनवल्यात सिरीज मध्ये. यानंतर स्पर्धेची बक्षीस संघांना या लीग मध्ये एक पाहायला मिळते की 8 संघांना बक्षीस आहे. कुठल्या संघांना नाराज व्हायचं नाही. तर पहिल्यांदा 8वा क्रमांक महादेव वारके बापू प्रेमी कनेरेवाडी संघ. टाळ्या वाजवायच्या आहेत. 8वा क्रमांक आहे. हे बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतो
इसाकभाई अस्ताक आणि विनायक मगदूम 3 नंबर द्या. चला अभिनंदन आहे कनेरीवाडी. नाही 8 आकडा आहे थांबा. हा हेच आहे अभिनंदन आहे. महादेव वारके बापू प्रेमी कनेरीवाडी संघ मालक आहेत महादेव वारके बापू आणि सचिन करंबे स्वतः उपाध्यक्ष आहेत ते करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. यानंतर 7 नंबर जातंय ते श्राव्या मगदूम स्पोर्ट चुळे. श्राव्या मगदूम स्पोर्ट चुळे संघाला जाते 7 नंबरचं बक्षीस. या संघाचा संघ मालक आहे गौरव मगदूम. यांच्या जागी त्यांच्या संघाचा खेळाडू गणेश. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतो विनोद माने आणि सुरेश दादा. या दोघांच्या हस्ते कॅप्टन आहे. चला अभिनंदन आहे चुळे. यानंतर 6वा क्रमांक जातोय तो तारळे स्पोर्ट तारळे. संघ मालक आहेत अंकुश कांबळे आणि शौकत बलवंत तारळे. हे बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतोय विकास पाटील दादा यांच्या हस्ते बक्षीस आपण देतोय. तारळे स्पोर्ट तारळे अभिनंदन आहे तारळे स्पोर्ट. आपण असाच सहभाग या ठिकाणी नोंदवावा. यानंतर 5वा क्रमांक जातोय तो भाई विक्रम पाटील 11 हसूर. या संघाचा संघ मालक आहे विक्रम पाटील. घ्या जाऊ कोणतं. त्यांना बक्षीस प्रदान करतील अभि पाटील. धन्यवाद. विक्रम पाटील एक स्पॉन्सर आहे. करवीर ग्रामीण 11ची जी टीम आपण करतोय त्याची संपूर्ण फायनान्शियल जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि यानंतर या स्पर्धेतील 4th क्रमांकाचं बक्षीस सोहम स्पोर्ट निगवे. विनायक मगदूम याला विनंती करतो की तुम्ही हे बक्षीस द्यावं. सोहम स्पोर्ट निगवे सागर दादा आणि जगदीश दादा यांना विनंती करतो यांनी पारितोषिक स्वीकारायचं आहे. अभिनंदन आहे निगवे सोहम स्पोर्ट निगवे. या स्पर्धेतील 3य क्रमांकाचं बक्षीस ज्या संघाला जातंय तो संघ आहे पूर्वा स्पोर्ट नंदगाव. नंदगावचा संघ आहे. माजी नगराध्यक्ष दगडू शेनवी साहेब यांना विनंती करतो. अभिनंदन आहे नंदगाव संघ. यानंतर 2य क्रमांकाचं बक्षीस आहे. अतिशय चांगलं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. यांच्या संघातर्फे एक चांगले फलंदाज गोलंदाजी. काही चुका शेवटच्या सामन्यामध्ये झाल्या आणि हे बक्षीस जातंय ते 2य क्रमांकाचा संघ आहे विके स्पोर्ट पालकरवाडी. अभिनंदन आहे पालकरवाडी. संघ मालक आहेत विकास पाटील दादा पालकरवाडी. हे बक्षीस देण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो सचिन चौगले सज्जन चौगले टेलर यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आणि मान्यवरांनी कृपया 2य क्रमांकाचं बक्षीस आहे उभं राहा त्या ठिकाणी सर्वांनीच. हा अभिनंदन आहे पालकरवाडी संघ. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला त्यांच्यातर्फे प्रदर्शन पाहायला मिळालं. या
स्पर्धेचा अंतिम विजेता 40+ प्रीमियर लीग कोल्हापूर ग्रामीण 2025 चा विजेता या ठिकाणी ठरतोय पार्थ स्पोर्ट दिंडनेरली. एके स्टेजवर एके जॉन्टी, एके स्टेजवर या जॉन्टी, एके लवकर या ठिकाणी 40+ प्रीमियर लीग कोल्हापूर ग्रामीण 2025 चा विजयी संघ पार्थ स्पोर्ट दिंडनेरली. संघ मालक सागर वाडकर, आपण संघ, आपला संघ, आपणच खेळले. हॅलो पाटील, तुम्ही पण जावा यामध्ये. एके या की बक्षीस वितरण आहे. जांटे जांटे या की वरती एके हो या की. एक मिनिट सर. टीमचा पण मी आभारी आहे, ज्यांनी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं. असं इस्पुली स्पोर्ट्स इस्पुली आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या खेळीमेळीमध्ये पार पडली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. या 40+ स्पर्धेसाठी अतिशय उत्कृष्ट नियोजन संयोजकांनी बनवलं केलं. आणि कुठेही नियोजनात कमी नाही, सर्वांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं संयोजकांनी. करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे कोणी इथं उपलब्ध आहेत संचालक बॉडी मधील, त्यांनी कृपया इथेच थांबायचं आहे, कोणीही जाऊ नये. करवीर ग्रामीण मधील करवीर प्रीमियर लीग संदर्भात एक महत्त्वाची बैठक आहे.